नागपुरात दरवर्षी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाकडून विदर्भातील जनतेच्या खूप अपेक्षा असतात। यावेळी 5 डिसेंबर ते 17 डिसेंबर या कालावधीत पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनातून विदर्भाच्या पदरात मात्र काहीच पडलं नाही। याला केवळ सत्ताधारी पक्ष जबाबदार नाही तर विरोधकही तितकेच जबाबदार आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये नसलेला समन्वय, काँग्रेसमधील नेत्यांचे अंतर्गत मतभेद यामुळे विरोधकांचं कामकाजाबाबत कोणतंच नियोजन नव्हतं। त्यामुळे संपूर्ण अधिवेशनभर विरोधक पूर्णपणे भरकटलेले दिसले। नोटबंदी, मराठा आरक्षण, शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे कोसळलेले भाव, कोसळलेली कायदा व सुव्यवस्था हे मुद्दे हाती असूनही एकही मुद्द्यावर विरोधक सरकारला अडचणीत आणू शकले नाहीत। विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि नारायण राणे यांचा आक्रमकपणा आणि विरोधकांचे जास्त असलेले संख्याबळ यामुळे विरोधक काहीसा प्रभाव पाडू शकले। विधानसभेत मात्र विरोधकांच्या कामगिरीत सातत्यच नव्हतं। मंत्र्यांची सभागृहातील गैरहजेरी, सत्ताधारी आमदारांची कमी उपस्थिती यातून सत्ताधारी पक्षाची अधिवेशनाबद्दलची उदासीनता अधिवेशनात दिसून आली। विदर्भात होणाऱ्या अधिवेशनातून विदर्भाच्या पदरात काहीच पडलं नाही। नोटाबंदी आणि मराठा आरक्षणावरील चर्चेला मुख्यमंत्र्यांनी नेहमीप्रमाणे आक्रमकपणे उत्तर देत विरोधकांना शांत केलं। महादेव जानकर यांच्या वादग्रस्त प्रकरणात विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला, पण तो हल्लाही मुख्यमंत्र्यांनी परतून लावला। सत्तेत असलेली शिवसेना आतापर्यंत प्रत्येक अधिवेशनात विरोधकांची भूमिका बजावताना दिसली। या अधिवेशनात मात्र शिवसेनेचे आमदार शांत दिसले। त्यातच नगरपालिका निवडणुकांमुळे अनेक आमदार आणि मंत्र्यांनी या अधिवेशनाकडे पाठ फिरवली होती। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।